शनिवारी दिवा लावताना त्यात ठेवा ही खास गोष्ट. रातोरात बदलेल तुमचे नशीब. फक्त हे लक्षात ठेवा, शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी दिव्यामध्ये एखादी खास वस्तू ठेवल्यास तुमचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होते आणि तुम्हाला आर्थिक लाभही होतो. शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाला समर्पित आहे. शनीला अत्यंत क्रूर मानले जाते. ते माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. असे म्हटले जाते की जर त्यांची अशुभ नजर एखाद्यावर पडली तर त्या व्यक्तीला जीवनात पैशाशी संबंधित समस्यांसोबतच इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची अशुभ दृष्टी टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. शनिवारी या उपायांचा अवलंब केल्यास व्यक्तीचे बिघडलेले कामही पूर्ण होऊ लागते आणि यश प्राप्त होते. हा उपाय काय आहे ते जाणून घेऊया. 1. दिवा लावताना त्यात एक लवंग टाका. पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे. अनेकदा लोक शनिवारी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मोहरीचा दिवा लावतात. पण त्या दिव्यात लवंग घातली तर तुमचे नशीब बदलू शकते. होय, या दिव्यात लवंग घातली तर पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतो. यासोबतच व्यक्तीची आर्थिक स्थितीही मजबूत होते. असा विश्वास आहे की असे सतत केल्यास तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. 2. शनिवारी संध्याकाळी नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात. वास्तूनुसार या गोष्टीही लक्षात ठेवा. जरी हिंदू धर्मात लोक पूजेच्या वेळी नक्कीच कापूर जाळतात, परंतु वास्तू सांगते की जर तुम्ही तुमच्या घरात नियमितपणे कापूर जाळला तर घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल आणि घरात सकारात्मकता येईल. मात्र कापूर शुद्ध असावा हे लक्षात ठेवा. याशिवाय कापूर जाळल्याने घरामध्ये किडे येण्यापासून बचाव होतो. 3. हिंदू धर्मात दानाला खूप महत्त्व आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही नियमितपणे काही दान केले तर तुम्हाला खूप फायदे होतील. 4. पक्ष्यांना खायला घालणे देखील खूप शुभ मानले जाते. पक्ष्यांना रोज खाऊ घातल्यास करिअरमध्ये तसेच आयुष्यात प्रगती होईल. 5. वास्तूनुसार रोटी बनवण्यापूर्वी तव्यावर दूध शिंपडून नंतर रोटी बनवल्यास घर धनधान्याने भरलेले राहते. पहिली रोटी गाईला आणि शेवटची रोटी कुत्र्याला खाऊ घालणे खूप शुभ आहे. वास्तूच्या या गोष्टींचे पालन केल्यास जीवनात अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.